तर सकाळ सकाळी आमच्या या मॅडम उठल्या आणि बाहेर आल्या आणि त्यांच्यासोबत त्या ब्लँकेट पण घेऊन आल्या होत्या. आणि जिजा आज खूप लेट उठली होती, डायरेक्ट आम्ही जेवायच्या टायमिंगलाच ते उठल्या होत्या. जेवण वगैरे झालं ना, अमरची सकाळी लवकर उठतो त्यामुळे दुपारी त्याला झोपणं खूप म्हणजे खूप गरजेचं असतं. पण या मॅडम अशा आहेत की त्या सकाळी खूप लेट उठल्यामुळे दुपारी झोपायलाच मागत नव्हत्या. खूप धिंगाणा मस्ती आरडाओरड इतकी चालली होती की काय सांगायलाच नको. त्याला झोपताच येत नव्हतं ते तिच्या आवाजाने वगैरे. मग नंतर मी तिला बाहेर घेऊन आले, तिला हॉलमध्ये ठेवलं आणि मग म्हटलं की आता मी बाहेर आली आहेच तर मग भांडी घासून घेऊया दुपारच्या जेवणाची. जास्त वेळ नकोच थांबायला, कारण परत मग इव्हिनिंगला कंटाळा पण येतो. मग भांडी वगैरे घासून काढली. मी भांडी घासते तोपर्यंत या मॅडमने गुलाबाचं फुल मी देवापाशी जे ठेवलं होतं ते सगळं उचला पातळ केले आणि सगळ्या त्याच्या कळ्या काढल्या. आणि त्यानंतर तिचा असा काही धिंगाणा चालू होता माझ्यासोबत. तुम्ही बघा कसे आवाज करते.